मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवारांना अखेरचा निरोप। दुःखाचा डोंगर कोसळलेल्या बारामतीकरांचा लाडका नेता हरपला। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानावरती शासकीय इतमामात अजितदादांना अखेरची मानवंदना। शोकाकुल वातावरणामध्ये बारामतीकरांकडून अखेरचा निरोप। पार्थ पवार आणि जय पवार यांनी अजित पवार यांना मुखाग्नी दिली, तर दोन्ही मुलांच्या उपस्थितीत अजितदादांवर अंत्यसंस्कार। अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडून पतीला अखेरचा निरोप। दादांच्या अकाली जाण्यानं सुनेत्रा पवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला। बारामतीत शोकाकुल वातावरण। अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठान मैदानावर जनसमुदाय लोटला। अजितदादा परत या असा सर्वांचा आक्रोश। अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जनसमुदायाला पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून हात जोडून नमस्कार। आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना बारामती आणि पंचक्रोशी येथील जनसमुदाय एकवटला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थिती। अमित शहांकडून अजितदादांना पुष्पचक्र अर्पण। देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजितदादांना अभिवादन। राज्यातील प्रमुख पदावरील नेत्यासह दोघांचाही सरकारमधील सखा हरपला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अजितदादांना अखेरचा निरोप। अंत्यदर्शन घेत अजितदादांना पुष्पचक्र अर्पण। बारामतीमध्ये अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांची उपस्थिती। जनसागर उसळलेल्या बारामतीत नेत्यांकडून दादांना पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन। राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी अजितदादांचं काटेवाडीत अंतिम दर्शन घेतलं। मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांची अंत्यदर्शनासाठी उपस्थिती। खासदार छत्रपती शाहू महाराज आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण। पुष्पचक्र अर्पण करत अखेरचं अभिवादन। चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील बारामतीत। बावनकुळे, पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटलांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे आणि आदिती तटकरे यांनी घेतलं अजित पवार यांचं अंतिम दर्शन। नेत्यांकडून पुष्पचक्र अर्पण करत अजितदादांना अभिवादन। उपसभापती नीलम गोऱ्हे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून अजितदादांचं अंत्यदर्शन। पुष्पचक्र अर्पण करत दादांना अखेरचा निरोप दिला। शिवेंद्रराजे भोसले, नरहरी झिरवळ, महादेव जानकर अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित। शिवेंद्रराजे आणि झिरवळ यांच्याकडून पवारांना पुष्पचक्र अर्पण करत अखेरचा निरोप। चंद्रकांत पाटील आणि छगन भुजबळ यांनी घेतले अजित पवारांचे दर्शन। चंद्रकांत पाटील आणि भुजबळांकडून पुष्पचक्र अर्पण करत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण। अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे नाही। अजित पवारांची काम करण्याची पद्धत पाहून खूप चांगलं वाटायचं, त्यांची पद्धत खूप वेगळी होती। सिद्धार्थ शिरोळे यांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या निधनानंतर जालन्यामध्ये सर्वपक्ष शोकसभेचं आयोजन। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर यांच्यासह इतर नेत्यांकडून अजितदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा। राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव मात्र आघाडीवर। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांचं जाणं मनाला चटका लावून गेलं। अगदी तसंच अजितदादांचं जाणं मनाला चटका लावून गेलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळेस मात्र तुम्ही वेळ चुकवली। दादा, तुम्ही अकाली एकजट घेतली, ही खंत कायम राहील। माझा जवळचा, दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला। देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल लेखातून व्यक्त केल्या भावना। अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात। अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रमुख स्तंभ होते। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। डीजीसीएकडून जो तपास सुरू आहे तो योग्य, राऊतांचं वक्तव्य। सत्तेत असूनही यशवंतराव चव्हाणांचा वारसा जपणारा आणि धर्मनिरपेक्षता अबाधित ठेवणाऱ्या नेत्याला अखेरचा निरोप दिला। महाराष्ट्राची सर्वात मोठी हानी झाली। आमदार कैलास पाटील यांच्याकडून या भावना व्यक्त। अजितदादांच्या जाण्यानं पिंपरी चिंचवडच्या विकासात मोठी पोकळी निर्माण झाली। त्यांच्या जाण्यानं मोठी हानी झाली आहे। खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली।
बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. दादांचं रागावणं म्हणजे फूल पडल्यासारखं असायचं. अजितदादा त्यांच्यावरती रागवणार, त्यांचं नंतर काम व्हायचं. अंत्यसंस्कारानंतर धस यांच्याकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा. अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. दादांचं कणखर नेतृत्व आम्ही गमावून बसलो, याचं आम्हाला खूप मोठं दुःख झालंय. विश्वजित कदम हे भावुक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर मंत्रालयात कर्मचाऱ्यांकडून अजितदादांना श्रद्धांजली. कर्मचारी अजित पवार यांच्या आठवणीत भावुक. अजित पवार यांच्या निधनानंतर नाशिकमध्ये सर्वत्र हळहळ. नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद ठेवत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. अहिल्यानगरमधील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत बंद ठेवत व्यावसायिकांकडून अजितदादांना श्रद्धांजली. सर्वपक्ष नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. अजितदादांच्या मृत्यूनंतर निलेश लंके, अमोल मिटकरींना देखील अश्रू अनावर. लंके आणि मिटकरींना कार्यकर्त्यांनी हाताला धरून आणलं. अजितदादांच्या मृत्यूनं दोघांनाही मोठा धक्का. जळगाव नगरदेवळा या गावामध्ये बंद पुकारत अजितदादांना श्रद्धांजली. सर्वपक्ष नेते आणि व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभाग. संपूर्ण गावात शांततेचं वातावरण. पुण्याच्या शिंदखेडामध्ये बंद पाळत अजितदादांना श्रद्धांजली. शिंदखेडामध्ये नागरिकांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये बंद पाळत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकानं आणि बाजारपेठा बंद. अजित पवार यांच्या निधनानं यवतमाळमध्ये शोककळा. ढाणकी शहर बाजारपेठेमध्ये कडकडीत बंद. पुण्यातल्या शिरूरमध्ये आता अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्व व्यवहार बंद. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार ठेवला बंद. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये सर्व दुकानं बंद. पंचायत समितीच्या निवडणुकीचा आज प्रचार बंद. दादांच्या निधनानंतर बंद पाळून श्रद्धांजली अर्पण. नाशिकच्या महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली. तर महापालिकेच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दादांना श्रद्धांजली वाहिली. बुलढाण्याच्या चिखली, देऊळगाव राजा, जळगाव, जामोदमध्ये सर्व पक्षांचा कडकडीत बंद. राजकीय मतभेद विसरून सर्वपक्ष नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर. उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जळगावमधील पाचोरा शहर आज बंद. बंदमध्ये सर्वपक्षीय संघटना आणि व्यापाऱ्यांसह नागरिकांचा सहभाग. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णतः बंद. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अमरावतीमध्ये शोक व्यक्त. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाळला. व्यापाऱ्यांकडून देखील आज लिलाव बंद. सोन्याची तब्बल 2 लाखांकडे वाटचाल. सोनं 13,000 तर चांदी 22,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,82,000 तर चांदी 4,01,700 रुपयांवर. बुलढाण्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे कांदा बियाणे उत्पादक शेतकरी अडचणीत. कांदा पिकावर बुरशीजन्य रोगासह किडींचा प्रादुर्भाव. बीडमधल्या नंदगौळ परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून भुईमुग काढणीला सुरुवात. अवघ्या 3 महिन्यांमध्ये भुईमुगाचं पीक तयार होत असल्यानं शेतकऱ्यांसाठी हे पीक फायदेशीर. नंदुरबारातल्या बाजारपेठेत 1.5 लाख क्विंटल लाल मिरचीची आवक. मिरचीला 3 ते 7,000 पर्यंतचा दर. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मिरचीचे दर वाढले. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा. वाशिमच्या वनोजा परिसरात शेतकऱ्यांच्या संत्रा बागांचं माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान. गहू, हरभरा, ज्वारी, मका पिकाचं वन्य प्राण्यांनी केलं मोठं नुकसान. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका. गहू उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.